नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे सर्व जिल्ह्यांचा पीक विम्यांच्या याद्या मित्रांनो आपल्याकडे आलेल्या आहे। तर मित्रांनो, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 37,500 रुपये प्रति हेक्टर कशी शेतकऱ्यांना आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे मिळणार आहे। यामध्ये 16 जिल्ह्यांच्या मित्रांनो समावेश करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपल्याकडे पीक विम्याच्या याद्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या आहे मित्रांनो। त्या याद्या कुठे आणि कशा बघायच्या ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओ बघूया। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून प्रतीक्षित असलेल्या पीक विम्याबद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल मित्रांनो आता उचललेले आहे। तर मित्रांनो, आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना। बघू शकता मित्रांनो तुम्ही, ज्या शेतकऱ्यांची 33% नुकसान भरपाई झालेली आहे अशा शेतकऱ्यांना 25% अग्रिम देण्यात आलेला होता। आता उर्वरित 75% पीक विमा वाटपास सुद्धा शासनाने आता सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अशा 33% नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, ती 25% वगळून। तर मित्रांनो, उर्वरित 75% शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे। राज्यातील पुढील दुष्काळ परिस्थितीत पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई पोटी उर्वरित पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास मित्रांनो आता शासनाने सुरुवात केलेली आहे। त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्व्हेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील 40 महसूल मंडळांचा यामध्ये सविस्तर समाविष्ट करण्यात आलेला आहे। तर या सर्व शेतकऱ्यांना आता आपण बघू शकणार आहे की कोणकोणते जिल्ह्यांचा यामध्ये प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे। तर त्यामध्ये जर बघितलं आपण नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, त्याचबरोबर जर आपण पुढे बघितलं परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड, तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये जर विचार केला आपण जालना, औरंगाबाद, त्याचबरोबर आपण जर पुढे बघितलं बुलढाणा, त्याचबरोबर वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। या सर्व जिल्ह्यांना आता शेतकरी नुकसान भरपाई मित्रांनो आता मिळणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणास सुरुवात होणार आहे। राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांना एकच आशा लागली, ती म्हणजे पीक विमा। काय म्हणजे सर्व तर गेलं, पण आता थोडंफार शेतकऱ्यांना आधार म्हणून जर कोणती रक्कम मिळत असेल तर ती रक्कम आहे पीक विम्याची। तर पीक विमा आता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे हे आता सविस्तर बघणार आहोत मित्रांनो। की आपण आता सविस्तर त्यांनी सांगितलं की पीक विमा आम्ही वाटपास सुरुवात करत आहोत, ते पण 75% 18 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी जिथे झाली होती मित्रांनो, अशा सर्व जिल्ह्यांमध्ये ही पीक विमा वाटप आता सुरुवात होणार आहे। राज्य सरकारने जर आपण विचार केला, या 18 जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात करणार आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यात मित्रांनो ही रक्कम देण्यात येणार होती, परंतु ती आली नाही। त्यामुळे आता एप्रिलमध्ये मित्रांनो, मार्च एंडिंग संपला, आता एप्रिलमध्ये ही रक्कम वाटण्यास आता सुरुवात होणार आहे। कारण आपल्याला माहिती कोणता बी आर्थिक व्यवहार मार्च एंडिंग लोक पूर्ण होत नसतो। आता त्यानंतर ही रक्कम डायरेक्ट जमा होणार आहे। तर पीक विमा रक्कम देण्यात येईल असे शासनाने सांगितलं। विमा रक्कम लागू होणार आहे आणि ह्याचबरोबर शासनाने प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या रक्कम त्या इन्शुरन्स कंपनीकडे सुद्धा सुपूर्द केल्या आहे। महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर खरीप, रब्बी हंगाममध्ये पीक विमा रक्कम वितरणास आता सुरुवात झालेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये आपण जर सध्याच बघितलं मित्रांनो, तर पीक विमा वितरण सुरू आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये ही वितरण प्रक्रिया थोडी आरामाने पण सुरू प्रत्येक जिल्ह्यात होणार मित्रांनो। या 16 जिल्ह्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। कारण या 16 जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई ही आतूनच झाली होती आणि पावसाने सुद्धा खंड पडला होता। त्यामुळे पीक विम्याची रक्कम पूर्णतः शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट वर्गी करण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झालं किंवा नाही झालं, परंतु दुष्काळी मदत तरी या शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल नाही त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। याबद्दल काही शंका असल्यास आपल्या जवळच्या आपण कृषी अधिकारी किंवा त्याचबरोबर संबंधित विभागामध्ये माहिती द्यायची आहे। काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे, यासाठी शासनाने नवीन GR सुद्धा काढलेला आहे। त्याचबरोबर शासनाकडे जी रक्कम असते ती डायरेक्ट त्यांनी त्या इन्शुरन्स कंपन्यांकडे सुद्धा पाठवलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, आता शेतकऱ्यांना ही रक्कम सविस्तर आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, ते पण DBT द्वारे। म्हणजे DBT कसं, डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर, म्हणजे नाम आधार डायरेक्ट तुम्ही KYC करायची आणि ही रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांनी आपल्या खात्यात जमा करून घ्यायची। मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती। माहिती आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। अशी नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर मिळते। धन्यवाद।